सुट्टीचा दिवस होता, परंतु बाहेर खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस येत होतं. दुपारची वेळ होती. सर्व म्हटले की काहीतरी हलका-फुलका खायसाठी बनव, तर म्हटलं भेल बनवावं. झटपट तयार होणारी आणि हलकी-फुलकी रेसिपी तर हीच आहे. घरात होते त्या साहित्यात मी बनवणार आहे. तर इथे 1 कप मुरमुरे घेतलेले आहेत. मुरमुरे सर्वात अगोदर छान असं निवडून घ्यायचे आहे. त्यामध्ये कचरा वगैरे राहतो तर काढून घ्यायचा आहे. तर यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे भरपूर. बारीक कट केलेला टोमॅटो घेतलेला आहे. तुमच्याकडे गाजर किंवा काकडी असेल ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. खूप छान फ्लेवर येतो. भरपूर कट केलेला कोथिंबीर घालायचा आहे. घरात कोणत्याही प्रकारचा मिक्सचर किंवा चिवडा नव्हता, खारा चिवडा नव्हता, तर मी इथे मका पोहा पडलेला होता घरी. तर मका पोहा तळून घेतला, त्यावरती मसाला भुरकवला, सोबतच बेसन थोडासा भिजवून शेव सुद्धा तयार केला, कारण बाहेर खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस येत होतं. आता इथे थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले होते, त्यांच्यावरची साल काढून घेतली आणि त्यांना 2 भागामध्ये डिवाइड करून घेतलं. ते यामध्ये घालते. एका लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम चटपटीत आणि आंबटसर फ्लेवर येतो. अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे. इथे तुम्ही मिरच्यांचा सुद्धा वापर करू शकता, पण घरात लहान मुलं असल्यामुळे मी तिखट वापरलेला आहे अर्धा चमचा. आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. ज्या पद्धतीने भेळवाले किंवा पाणीपुरीवाले भेळ बनवतात त्याच पद्धतीने एकजीव करायचं व्यवस्थित. जर तुम्हाला सुकी भेळ नाही बनवायची आहे आणि ओली भेळ बनवायची असेल तर थोडंसं आलूची चटणी किंवा चिंचेचं गोड आंबट गोड पाणी घालू शकता, त्याने एकदम छान वाटतं. तर मस्त असं तयार झालेलं आपलं भेळ दिसायला जेवढा कलरफुल आहे तेवढाच खायलासुद्धा हेल्दी आणि पौष्टिक आहे. झटपट तयार होणारी रेसिपी आहे. या पद्धतीने नक्की तयार करा, खूप आवडेल. पाहू शकता की ते छान असं कलरफुल भेळ तयार झालेला आहे. कोणत्याही वेळेवर तुम्ही झटपट तयार करून घेऊ शकता. मस्त असा तयार झालेला कलरफुल भेळ आपण सर्व करूयात. तर अशा पद्धतीने प्लेटमध्ये घ्यायचं. वरच्या साईडने थोडं कांदा सर्व करायचा, वरून थोडे टमाटे घालायचे, बारीक कट केलेला कोथिंबीर घालायचा, वरून शेव घालायचा आहे आणि एकदम कलरफुल भेळ तयार झालेली आहे. कोणत्याही वेळेवर तुम्ही झटपट तयार करून घेऊन खाऊ शकता. मस्त वाटतो खायला. वरून थोडी दही घालू शकता, आंबट गोड दही, मस्त वाटेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह. खूप खूप धन्यवाद.